श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला पुत्रदा एकादशी असे म्हटले जाते. आता जर तुम्ही कॅलेंडरमध्ये पाहिलं तर पुत्रदा एकादशी ही 2 दिवस आलेली आहेत. म्हणजे 23 ऑगस्ट रोजी जी एकादशी आलेली आहे तर त्या एकादशीला पुत्रदा स्मार्थ एकादशी या नावाने ओळखले जाते आणि 24 ऑगस्टला जी एकादशी आलेली आहे तर तिला पुत्रदा भागवत एकादशी या नावाने ओळखले जाते. आता आपल्याला कोणत्या दिवशी व्रत करायचं आहे तर उद्या 24 ऑगस्टला दुसरा श्रावण सोमवार आहे. तर याच दिवशी आपल्याला श्रावण सोमवारचं आणि पुत्रदा एकादशीचं व्रत करायचं आहे. प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं. पुत्रदा या शब्दातच या एकादशीचा अर्थ आहे. पुत्रदा एकादशी व्रत केल्याने संतान सुख आणि संततीच्या उन्नतीसाठी हे व्रत केले जाते. हे व्रत केल्याने पुत्रप्राप्ती होते आणि मुलांच्या जीवनातील सर्व समस्या ह्या दूर होतात. पुत्रदा एकादशी ही वर्षातून 2 वेळा येते. एक श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षात आणि दुसरी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षात. आणि योगायोगाने ही पुत्रदा एकादशी श्रावण महिन्यातील सोमवारी आल्यामुळे या एकादशीचे पुण्य अधिकच वाढते. या श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने मुलांचे आरोग्य हे उत्तम राहते, त्यांचे आयुष्य देखील वाढते आणि म्हणून या दिवशी प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि त्यांना दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावं यासाठी व्रत करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. ज्यांना संतानप्राप्ती होत नाही किंवा पुत्रप्राप्ती होत नाही अशांनी सुद्धा म्हणजेच पती आणि पत्नी या दोघांनी मिळून व्रत करून भगवान विष्णूंची पूजा करावी आणि मंदिरामध्ये जाऊन तांदूळ गहू दान करावे आणि केलेले दान हे गुप्त ठेवावे, कोणालाही सांगू नये. यामुळे पुत्रप्राप्ती आणि संतानप्राप्ती होते. धार्मिक दृष्टीने पुत्रदा एकादशी ही अतिशय महत्त्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी खास करून आपल्या मुलांसाठी उपाय केले जातात. आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या सोमवार पुत्रदा एकादशीला तुम्ही एक वेळ उपवास नाही केला तरी चालेल, पण संध्याकाळी इथे लावा मुलांसाठी एक दिवा. हा दिवा लावल्याने मुलांवर कोणतेही संकट, विघ्न, अडचणी येणार नाही. मुलांचे सर्व दोष दूर होऊन अभ्यासात प्रगती, नोकरीत यश मिळेल. मुलांच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल. तर असा हा दिवा मुलांसाठी कुठे लावायचा आहे आणि कोणत्या वेळेत लावायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही आज रविवारी आणि उद्या सोमवारी या दोन्ही दिवशी करू शकता. कारण पुत्रदा जी एकादशी आहे तर ही एकादशी 2 दिवस आलेली आहेत. त्यामुळे तुम्ही आज किंवा उद्या कोणत्याही दिवशी हा उपाय मुलांसाठी केला तरीही चालेल. आता उपाय हा तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी 6 वाजल्यानंतरनं रात्री तुम्ही अगदी 12 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. परंतु शक्य झालं तर हा उपाय तुम्ही सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण ही जी वेळ असते ना ही दिवे लागण्याचीच वेळ असते. आपण कधीही आपल्या देवघरामध्ये 11, 11:30, 10 वाजता दिवा लावत नाही.
आणि सायंकाळची जी वेळ असते ना, ती आपल्या घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते. तिन्ही सांजेची वेळ असते आणि म्हणून या वेळेला तुम्ही हा उपाय जर केला तर त्या उपायाचं तुम्हाला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होते. पुत्रदा एकादशीला हा उपाय तुम्हाला तुमच्या मुलांसाठी आवर्जून करायचा आहे. महाशिवपुराणात सांगितलेला हा उपाय आहे. त्यामुळे तुमच्या घरातील अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातली मोठ्या मुलांपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता. त्याचबरोबर ज्यांना पुत्रप्राप्ती होत नाही, ज्यांची पुत्रप्राप्ती होण्याची इच्छा आहे, तर त्यांनीसुद्धा हा उपाय करावा. तसेच ज्यांना संतानप्राप्ती होत नाही, मुलं बाळं होत नाही, त्यांनीसुद्धा हा उपाय नक्की करून पहा. दिवा हा ज्ञान, प्रकाश आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. दिव्यासारखे ज्ञान, प्रकाश आणि सकारात्मकता आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये यावा. त्यांचं आयुष्य सुद्धा दिव्यासारखं लख्ख व्हावं, यासाठी आपण हा उपाय मुलांसाठी आज किंवा उद्या पुत्रदा एकादशीला करणार आहे. ज्या घरामध्ये मुलांसाठी हा एक दिवा लावला जाईल, त्या घरामध्ये असणारी सर्व नकारात्मक ऊर्जा, संकट, अडचणी पूर्णपणे नष्ट होऊन त्या घरातील मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. बघा, सध्याच्या काळामध्ये प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची खूप काळजी आहे. आपल्या मुलांनी भरपूर शिकावं, त्यांनी आपल्या मनासारखं वागावं, त्यांना प्रत्येक कामात यश मिळावं, त्यांच्यावर कोणतेही संकट किंवा अडचणी येऊ नये, असं प्रत्येक आई-वडिलांना वाटत असतं. आणि यासाठी आई-वडील होईल तेवढे प्रयत्नसुद्धा करत असतात. पण आपल्या शास्त्रामध्ये असे काही दिवस सांगितले जातात, अशा काही तिथी सांगितल्या जातात. त्या तिथीवर जर आपण मुलांसाठी काही उपाय जर केले तर नक्कीच आपल्या प्रयत्नांना यश मिळतं, मुलांना देखील यश मिळत असतं आणि मुलांची हवी तशी प्रगती होत असते. आणि म्हणून हा एक उपाय तुम्ही मुलांसाठी अवश्य करा. कारण जेव्हा हा दिवा आपण मुलांसाठी लावतो तेव्हा सर्व देवी देवता प्रसन्न होतात आणि ते आपल्या मुलाबाळांना आशीर्वाद देत असतात आणि यामुळेच आपल्या मुलांची प्रगती होत असते. उपाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला संध्याकाळी तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावतात तो दिवा लावून घ्यायचा. धूप, दीप, अगरबत्ती लावून घरातील वातावरण प्रसन्न करायचं आहे. आणि यानंतर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे. मातीची पंती चांगली असावी, कुठेही तुटलेली फुटलेली घेऊ नका, किंवा तुम्ही इतर कोणत्याही धातूचा दिवा घेतला तरीसुद्धा चालेल. या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. तूप नसेल तर मग तुम्ही तेल घातलं तरीही चालेल. आणि नंतर या दिव्यामध्ये आपल्याला 9 वाती लावायच्या आहेत. ज्या कापसाच्या लांब 9 वाती असतात तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्या 9 वातींची एक वात तुम्हाला करून घ्यायच्या आहेत. म्हणजे 9 वाती एकत्र करून त्याची एक वात बनवायची आहेत आणि ही जी वात आहे तर ही तुम्हाला दिव्यात लावायची आहेत. आणि यानंतर हा जो दिवा आहे तर हा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केला की एक प्लेट घ्या. त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे आणि यानंतर त्या स्वस्तिकवरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. आता स्वस्तिकवरती का ठेवायचा आहे? कारण स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक मानले जाते आणि या स्वस्तिकवरती आपल्याला एक मुठभर चणा डाळसुद्धा ठेवायचे आहेत आणि त्या चणा डाळीवरती हा दिवा ठेवायचा आहे. चणा डाळ जी आहे ना, ते भगवान विष्णूंचं रूप मानलं जातं. चणा डाळीचा कलर पिवळा असतो आणि तिला सोन्यासमान मानलं जातं आणि म्हणून पूजेमध्ये चणा डाळ आणि गूळ जे आहे तर ते अवश्य वापरलं जातं. म्हणून तुम्हाला मुठभर चणा डाळ ठेवून त्यावरती हा दिवा लावायचा आहे. म्हणजेच काय, प्लेटमध्ये हळदीने स्वस्तिक काढायचं, त्यावरती मुठभर चणा डाळ ठेवायची आणि त्यावरती हा दिवा ठेवून प्रज्वलित करायचा. आणि यानंतर हा दिवा घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे आणि तुळशीपाशी हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. आता तिथे दिवा लावल्यानंतर तुळशीला साईडनेच हळद, कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करायचे आहे. कारण एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श केला जात नाही, तुळशीला जल अर्पण केलं जात नाही आणि म्हणून तिथे फक्त हा दिवा लावून हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या. धूप, अगरबत्ती तिथे ओवाळून घ्यायच्या आहेत आणि एक आसन टाकून तिथे तुळशीपाशी तुम्हाला बसायचं आहे.
यानंतर 2 लवंगा तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि 1 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि 1 वेळा श्री सूक्तमचं पठण करायचं आहे आणि 16 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा. आणि यानंतर ह्या 2 लवंगा आहेत तर त्या तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. आणि यानंतर दोन्ही हात जोडून मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी, त्यांची प्रगती होण्यासाठी, त्यांचे सर्व दोष अडचणी दूर होण्यासाठी मनोभावे माता तुळशीला प्रार्थना करायची आहे. आता जर तुमच्या घरामध्ये 2 मुलं असतील तर मग 2 दिवे लावायचे का? तर नाही, एकच दिवा तुम्ही 2 मुलांसाठी लावू शकता. वेगवेगळे दिवे लावण्याची गरज नाही. जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर मग आईवडिलांनी मुलांसाठी हा उपाय केला तरीही चालेल. जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल, स्त्रियांना मासिक धर्म असेल तर हा उपाय पुरुषांनी करायचा आहे आणि सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. आता दुसऱ्या दिवशी ही चणा डाळ जी आहे तर ती तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायची आहेत आणि दिवा हा तुम्ही स्वच्छ करून वापरू शकतात. दिव्यामध्ये ज्या 2 लवंगा होत्या तर त्या दुसऱ्या दिवशी तुळशीच्या मातीमध्ये तुम्हाला दाबून द्यायच्या आहेत. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला देवघरामध्ये पूजा केल्यानंतर एक पिवळ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे किंवा जो लाल पिवळ्या रंगाचा कलावा असतो तर तो घ्यायचा आहे. तो माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या चरणाजवळ ठेवायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आणि तो धागा मुलांच्या उजव्या हातामध्ये बांधायचा आहे. बांधून पहा, तुम्हाला अनुभव नक्की येईल. खूप जास्त प्रभावी हा उपाय आहे. हा धागा मुलांच्या हातात बांधल्याने मुलांवरती कोणतेही संकट, विघ्न येणार नाहीत. तसेच मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल. तसेच जर भरपूर दिवसापासून तुमची मुलं आजारी असेल, मुलांची प्रकृती बरी नसेल तर पुत्रदा एकादशीच्या दिवशी हळदीचा गंध करायचा आहे आणि हळदीचा 1 टिळा मुलांच्या कपड्यावरती लावायचा आहे. यामुळे नक्कीच मुलांचं आरोग्य ठीक होईल. त्याचबरोबर जर तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष असेल तर या दिवशी पिंपळ वृक्षाला सकाळीच जल अर्पण करा आणि संध्याकाळी तिथे एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करायची आहे. कारण या वृक्षामध्ये साक्षात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी वास करते. पुत्रदा एकादशीला तिथे दिवा लावल्याने मुलांची प्रगती होते. तसेच घरातील दरिद्रता, इडापिडा, नकारात्मकता ही सुद्धा दूर होते आणि घरात सुख, शांती, समृद्धी नांदू लागते. तर अशा पद्धतीने हे छोटेसे उपाय जे आहे तर ते आपल्याला आज किंवा उद्या श्रावण पुत्रदा एकादशीला करायचे आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुत्रदा एकादशी 2 दिवस आहे. मग उपवास कधी करायचा? बघा, व्हिडिओच्या आधीसुद्धा मी तुम्हाला सांगितलं की उपवास तुम्हाला उद्याच 24 ऑगस्टला करायचा आहे. आज तुम्हाला उपवास करायचा नाही. कारण आज जे ऋषीमुनी असतात ना ते उपवास करतात आणि उद्याच्या दिवशी म्हणजे भागवत एकादशीला जे काही सर्वसामान्य लोक आहेत, जे सांसारिक लोक आहेत तर ते व्रत करत असतात. आणि उद्या देखील पुत्रदा भागवत एकादशीच आहे म्हणून तुम्हाला उद्याच उपवास करायचा आहे. आता श्रावण सोमवारचा उपवास आहे आणि तुम्ही एकादशीचाही उपवास करत असेल तर मग काय करायचं? तर दोन्ही उपवास तुम्हाला करायचे आहेत. जर तुम्ही एकादशीचं व्रत करत असेल तर तुम्हाला जो उपवास आहे तर तो दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे आणि जर तुम्हाला फक्त श्रावण सोमवारचाच उपवास असेल तर तुम्ही उद्या दिवसभर व्रत करून संध्याकाळी व्रत सोडू शकता. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.